अगदी इथे होते ओपन होते अकाउंट बंटी स्मृती जेडीएम बेलवली या संघाचं. त्यासाठी 3 बॉलची प्रतीक्षा करावी लागली टीमला. 2 डॉट बॉल 1 सिंगल. स्ट्राइक रोटेट झाले. आता दर्शन आलाय स्ट्राइक रेंजकडे. थोडंसं अक्रॉस द लाईन आले. थोडंसं खेचून फटका मारला डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. गुड फिल्डिंग. फिल्डर होते सौरभ होता तिथे डीप मिड विकेटला. कारण बघितलं एक मोठं अंतर डिस्टन्स त्याने लवकर कव्हर केलं आणि बॉलवर झडप घातली आणि त्यानंतर ऑन द स्टंप थ्रो डबल येते. सिंगल डबल कडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलंय दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्सने. या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी त्या कारणास्तव थोडं स्वतःला वेळ देत आहेत सेट होण्यासाठी जेणेकरून बॉलवर चांगली नजर बसेल. सिंगल डबल घेण्याचा उद्देश सुरुवातीला हाच असतो. बॅटवर किती मिडल होतो बॉल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता आणि त्यानुसार तुमची फलंदाजी अग्रेसिव्ह किंवा अटॅकिंग तुम्ही करू शकता. लवकर खूप लवकर फटका खेळाय रिलीज केलाय शॉटला. टॉप एजवर बॉल लागला त्यानंतर अगदी सर्कलच्या रिंगणामध्ये हा बॉल फील्ड केलाय. इथे ही सिंगल येताना आपण पाहतोय. पहिले 5 बॉल डिलिव्हर्ड झालेत प्रणव भोपीकडून आणि एकंदरीत त्याने रन खर्च केलेत आतापर्यंत 4. गुड बॉलिंग. इकॉनॉमी गोलंदाजी पॉवर प्लेची. आक्रमण तर जरूर होईल यात मात्र शंका नाही कारण 5 ओव्हर 30 बॉल अगदी वाटेला येणार आहेत. थोडीशी अंदाधुंदी फायरिंग करण्याचा निर्धार इथे केला होता आणि स्पोर्ट्समन स्पिरिट इथे दाखवले खेळाडू होते दर्शन सूरज ज्यानं त्याचं स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं खेळाप्रती आदर दाखवला आणि त्याची विकेट मिळते. पहिला धक्का बेलवलीला. आपल्या गाड्या पार्क करा. मैदानातून आतमधून गाड्या घेऊन जाऊ नका. पॉवर प्ले फर्स्ट. पहिलं षटक संपले आणि सूरज बाद झालाय. नवीन बॅटर आकाश पवार हा मैदानामध्ये आले. पहिलं षटक यशस्वी राहिलं. 5 बॉल अतिशय सुंदर आणि अंतिम बॉलवर विकेट. त्यामुळे ही गोलंदाजी प्रणव भोपीची अप्रतिम राहिली आहे. एक चांगला स्टार्ट रिडघर टीमच्या दृष्टिकोनातून. चला टीम रिडघर आपला 12वा पाठवा. ये डायरेक्ट गाडी घेऊन ये इकडे स्टेजकडे. फील्ड लावून घ्या तुम्ही प्लीज. संदेश ऑलरेडी आपण थोडं उशीर आहोत. आपण 7 मॅचेस कव्हर करतो. 6 असतात नो प्रॉब्लेम. दिवस छोटा आहे लवकर अंधार पडतो. मला वाटतं 6:15 6:30 पर्यंत संपूर्ण अंधार होतो. त्या कारणास्तव जेवढा वेळ आपल्याला सुरुवातीला आपण वाचू तेवढाच वेळ संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमच्याकडे राहील. पहिलं षटक जे संपुष्टात आलंय 4 धावांवर 1 विकेट गमावली आहे टीम बेलवलीनं. थोडंसं आता आक्रमक राहील. मैदानामध्ये आकाश पवार देखील आलाय. एक डेंजरस बॅट्समन आणि एक चांगला अगदी जो मैदानाच्या 4ही बाजूने खेळतो. आकाश मैदानामध्ये आलेला आहे. ओपनर अगदी आपण बघतो दर्शन देखील ज्याला सुरुवातीला ओपनिंग करण्याची संधी मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी निशांत भोपी आलेला आहे. एक चांगला उगवता सितारा आहे रेडगरचा. निशांत करे सेकंड ओव्हर. सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर आउटसाइड ऑफ द सर्कल. अगदी बाउंड्री लगत तुम्हाला बघा मिळते. इनसाइड ऑफ द सर्कलचा विचार केला आपण तुम्ही शॉर्ट पॉइंट आहे. फर्स्ट स्लीप लेग स्लीप त्यानंतर शॉर्ट लेग आणि एक खेळाडू तुम्हाला लॉंग ऑफ मध्ये
पाहायला मिळेल. शॉर्ट अँड पुल करायचं होतं, सक्सेस मिळालेलं नाही आहे. डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे या षटकाची. जसं मागील ओव्हरची सुरुवात झाली होती, धावांसाठी थोडंसं स्ट्रगल करावा लागतोय सुरुवातीला, परंतु बघायचं येणारं काल आणि वेळ. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या वरून बॉल निघून गेला विकेट किपर कडे. मागे दोन्ही चेंडू बाउन्सर अटेम्प्ट केलेले आहेत. सलग 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत दर्शनच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा काय बाउन्स मिळालाय. निशांत भोपी मागे 2 चेंडू ऑफ सम अँड मिडल समच्या वरून जाताना दिसले आणि आता थोडं आउटसाइड द ऑफ सम्स जिकडे व्हाईट लाईनच्या अगदी आसपास डिलिव्हरी केलेला बॉल. सलग 3 डॉट बॉल, परंतु लेंथ एकच, शॉर्ट लेंथ, त्यामध्ये वेग बघायला मिळालाय. पुन्हा एकदा आता तयार होता. वारंवार तुम्ही एकाच लेंथवर गोलंदाजी नाही करू शकत. हे प्रत्युत्तर होतं. मागील 3 बाउन्सरांनी पुन्हा एकदा चौथा तसाच आला आणि दे भिरकावून दिलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिला स्कोरिंग शॉट मैदानामध्ये आलेला आहे दर्शनच्या बॅटमधून. जरूर मागे 3 डॉट बॉल त्यांनी खेळत, परंतु हा षटकार भरपूर काही त्याला बळ देऊन जाईल, थोडंसं धाडस देऊन जाईल, जिथे त्याला नवीन प्रेरणा मिळेल. एक चांगली इनिंग इथून साकारू शकतो हा आत्मविश्वास मिळेल या षटकारानं. निशांत बोपीच्या विरुद्ध आक्रमण होताना तुम्ही पाहिलंय. 4 बॉल डिलिव्हर झाले, 6 रन आलेत. पुन्हा एकदा 30 लेन, 30 चुकी करून बसला जी मागील बॉलवर केली होती. यावेळेस 1 बाउन्स. आता 5 बॉल डिलिव्हर केलेले निशांत आणि 5ही चेंडू शॉर्ट लेंथवर. एकही गुड लेंथ, फुलर लेंथ किंवा यॉर्कर लेंथ वर तुम्हाला बॉल बघायला मिळाला नाहीये. वेग प्रचंड आहे, परंतु नियंत्रण फार महत्वाचं असतं वेगासोबत, आणि हेच मागील 2 बॉलवर त्याला अगदी बघितलं. मृतिकेची पवित्रता राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजून या केलासे हिंदोत्सव साजरा, शिवराय तुम्हा मानाचा मुजरा. 3 खूप चांगल्या सकाळच्या सदरामध्ये संगीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शुभ छत्रपती शिवाजी महाराजांचं हे अगदी सुंदर गीत. षटक संपलंय. पहिले 3 बॉल डॉट आले, परंतु अंतिम 3 बॉल 14 रन कव्हर केले, त्यामुळे ते षटक प्रॉफिटेबल राहिले. थोडंसं एक बॉल पुढे अगदी फलंदाजी राहिली अंतिम 3 बॉल वर. बघायचं आता दोन्ही पॉवर प्ले आता समाप्त झाले, जिकडे संघाची एक थर्ड ओव्हरला सुरुवात होते. पुन्हा एकदा प्रणव भोपी. तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेची बंधनं संपलेली आहेत आणि इथे मोठं यश मिळण्याची संधी होती, कॉटन बॉल करण्याची संधी होती, तेही आकाश पवारला. फ्लिक करण्याच्या नादानं बॅट लवकर क्लोज केली होती, परंतु ही विकेट भरपूर काही सांगून जाईल. जीवनदान मिळालं मैदानामध्ये आकाश पवारला. मोठी संधी चूक करून जरूर बसलाय प्रणव, परंतु बघायचं आहे डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर पुन्हा एकदा सौरभ. चांगले तिथे फील्ड बघायला मिळाले, सिंगल इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट करते आकाश, स्वतःला वेळ देईल कारण स्ट्राईकला येता क्षणी चूक त्याच्याकडून झाली होती. अशा सिच्युएशन मध्ये स्वतःला सावरणं, मानसिक मनोबल या खेळामध्ये फार महत्वाचं असतं. कॉन्फिडन्स हाय असलं पाहिजे. भरपूर अपील झाले. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. महत्वाची विकेट ज्या खेळाडूने रन केल्या तो दर्शन, त्याला थांबवण्याचं यश मिळालंय. फलंदाज बाद.
न्यू बॅटर इन एट 4. चौथ्या क्रमांकावर तुषार चोरघे हा फलंदाज आता मैदानामध्ये आलाय. दर्शनची विकेट चांगला प्रयत्न करत होता मैदानामध्ये 2-4 1-6 त्यानं अगदी लगावला आणि त्यानंतर त्याची विकेट इथे कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपाने तो बाद झाला. याच्या अगोदर अगदी आपण बघितलं तर फलंदाज सुरुवातीला अगदी की अशाच पद्धतीने काहीसा बाद झालं होतं. कॉट बिहाइंड द विकेट त्यावरती सूरज होते, परंतु आता आकाश पवारला आणि तुषार चोरगेला संघाचा डाव सावरायचा. मिडल अटॅक खेळून काढलाय डीप मध्ये मिड विकेटला. पुन्हा एकदा सौरभ चूक झाली या क्षणाला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस फील्ड चौकार. स्वतःच अकाउंट मात्र इथे ओपन केलंय. सुरुवात झाली. 4च्या मदतीनं संघाच्या धावसंख्येमध्ये बदल अगदी घडेलच. पोहोचलाय 23 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली बॅटिंग सुरुवातीला अगदी बघायला मिळते. पहिल्या षटक अगदीच थोडं स्लो होतं, जिकडे रन येत नव्हते, परंतु आता थोडे आक्रमक झालेत फलंदाज. फार अग्रेसिव्ह फलंदाजी बघायला मिळाली. मागे काही चेंडूमध्ये प्रणव बोपी पुन्हा एकदा सज्ज होते. पहिला स्कोरिंग शॉट त्याच्या अगेन्स्ट. डान्सिंग डाऊन द विकेट. विकेट कीपर अगदी बघू शकतो आपण संदेश जो कॅप्टन आहे टीमचा. बॉल हातामधून निसटलाय. पॅकअप चांगलं होतं. कोणती रन इथे मिळणार नाही मिळालाय. क्विक वन बॉल आलाय मागचा. यावेळेस स्लोअरमॅन केलं, फसवलं, समोर दिला आणि त्या जाळ्यामध्ये सापडला तुषार चोरगे. फिल्डर सौरभ डाऊन द बॉल आणि चांगला झेल त्याने टिपला. तिसरा धक्का टीम बेलोलीला. मध्ये फार महत्वाची अगदी गोष्ट आहे, जिकडे तुम्ही तुमची भागीदारी केलीच पाहिजे ज्याने तुमचा स्कोरबोर्ड चांगला होतो. परंतु 3 विकेट घेऊन टीम रीड करणं सुरुवातीचे जे धक्के दिलेत त्यामुळे मिडल ऑर्डर आता यांच्या जबाबदाऱ्या भरपूर वाढलेत या खेळामध्ये. या पहिल्या सत्रामध्ये चौथ्या षटकाला आरंभ होणार आहे. 3 षटक संपलेत. 23 वर 3 असं चित्र सध्या बघायला मिळते. रोशन कडू आलाय बॉलिंग ट्रॅकवर. गतवर्षीच्या अगदी नाईट सीझन मध्ये 2023-24 या सीझन मध्ये भरपूर प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे रोशन कडूची. आणि अगदी बघायचा मॅच आकाश पवार स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तिथे होता. लवकर ग्रिप चेंज केली होती कारण त्याच्या स्पिनच्या अगेन्स्ट खेळायचं होतं, लेग स्पिनच्या अगेन्स्ट खेळायचं होतं. त्यामुळंच की काय सगळ्याधिक सिनियर प्लेयर ज्ञानेश्वर उसाटकर यांचं स्वागत. ओ हा फटका हुक केलाय. पाठीमागे क्षेत्र खाली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं अगदी सीमा लगत चौकार. रोशन कडूच्या विरुद्ध आक्रमण झालंय. शॉर्ट लेन चांगला फायदा उचलला आकाश पवार. अगदी या क्षणाला ऑफ साइडला टार्गेट करायचं होतं. बॅटचा स्विंग जेव्हा आकाश खेळतो मैदानामध्ये तेव्हा अगदी तुम्हाला हार्दिक पांड्याची आठवण येईल. इतका त्याचा बॅट स्पिन आहे. भरपूर फास्ट बॅट स्पिन आहे. फुटवर्क चपळा दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु रोशन कडूचा बाउन्सर त्यामध्ये लेग ब्रेक. प्रत्युत्तर डॉट 4 आणि त्यानंतर 2 डॉट चित्र सध्या बघायला मिळालेलं आहे. थांबवले आकाश पवार. थांबवले एक मोठं चॅलेंज असं ते केले रोशन कडून. समोरच्या दिशेने उडाला बॉल हवेत. काही क्षणासाठी बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डाऊन द ग्राउंड षटकार.
बाजी 10 रन आतापर्यंत ओव्हरमध्ये आलेले आहेत रोशन कडूच्या. अगदी आपल्या बिझनेस झोन मध्ये खेळायचं होतं आकाशला. हे फटके त्याला नेहमी खेळणं पसंत आहे, जिकडे पॅडल स्वीप असेल जो त्याचा फेवरेट शॉट आहे. आणि परंतु या क्षणाला तो चुकलाय. अगदी बघू शकता 2 स्कोरिंग शॉट आले पूर्ण ओव्हर आकाश खेळा सायकलींकडे. एक 6 आणि एक 4 त्याने दाखवलं. 10 रन या ओव्हरमध्ये आलेले आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल झाले 33 रन, विकेट गेले 3. थोड्याशा अडचणीमध्ये आहे संघ, कारण जिथे अजून रन हवेत. या मैदानावर तुम्ही 45-50 रन खेळा तर तुम्ही एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचता. परंतु अगदी ही शेवटचं षटक तेवढंच महत्वाचं आहे. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग कोण करेल हे बघायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये स्वतः कॅप्टन संदेश जो बॉलिंग ट्रॅकवर आलाय. लास्ट ओव्हर अगदी स्कोरबोर्डला एक योग्य आकार, दिशा आणि स्कोरबोर्डला एक चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवण्याची सुवर्ण संधी. अंतिम 6 बॉल या पहिल्या सत्रातील. बघायचंय किती रन करण्यामध्ये सक्षम ठरतील हे दोन्ही बॅटर. पहिलाच बॉल पाठीमागे अगदी पाठलाग सुरू झालाय. लेग स्लिप मध्ये खेळाडू ऑलमोस्ट लॉंग स्टॉपच्या अगेन्स्ट धावतोय, परंतु नाही स्टॉप करू शकले या 4 ला. रणमिती 4, चौकार. धावसंख्या पोहोचली आहे 37 वर. सुरुवात झाली आहे चौकाराची. वेदांत पवार जो पहिल्यांदा स्ट्राईक रेंजकडे आलाय आणि चौकाराने सुरुवात केली आहे. संदेश हा बॉल आडव्या बॅट खेळ आहे. ग्रेट फिल्डिंग, गुड फिल्डिंग, परंतु चला अंतिम लास्ट मोमेंटला जे सुटलाय तिकडे अगदी बघू शकता आपण जिकडे बॉडी बॅलन्स होणं गरजेचं होतं आणि तिकडे झेल अंतिम क्षणाला निसटला हातातून. अगदी बघितलं आपण प्रणव निशांत तिथे होते. सिंगल रन मिळेल. एक धाव, स्ट्राईक रोटेट केली जाते. आकाश पवार अंतिम 4 बॉल मध्ये स्वतःकडे स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करेल. बघायचं किती रन येतील त्याच्या बॅट मधून या लास्ट मोमेंटला. अगदी जड मध्ये प्रॉपर ब्लॉक हॉल मध्ये आणि बॉल जाऊन धडकलाय लेग मिडल. फारच सुंदर गोलंदाजी केली टीम रेडगननं. नवीन बॅटर साहिल पाटील अगदी मैदानामध्ये आलेला आहे. जेव्हा जेव्हा आक्रमण झालं तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाची विकेट घेण्याचं काम जरूर केलं गोलंदाजांनी. आतापर्यंत सगळ्या ज्या विकेट आहेत, आतापर्यंत ज्या 4 विकेट मिळालेल्या आहेत त्या 4ही विकेट गोलंदाजांचं मेहनत अगदी बघायला मिळाले. साहिल पाटील आल्या बॅटिंगसाठी. बघायचं शेवटचे जे 3 बॉल आता उर्वरित राहिलेत. अडचणी थोड्या जरूर आहेत, परंतु या अडचणीवर मात करावे लागेल. या 3 बॉल मध्ये जर एखाद 2 स्कोरिंग शॉट आले तर एक फायटिंग टोटल बनेल, जिथे बॉलर एक चांगला प्रयत्न करतील ते धावा वाचवण्यासाठी. त्यांच्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म उभा राहील आणि ते करावं लागेल. संदेश चांगली गोलंदाजी. अगदी पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर थोडीशी लेंथ पाठीमागे ठेवलेले परिणाम होता. बॉल चाललाय इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. लॉंग हिट बघायला मिळाला. बाहुबली स्टाईलला पाठवलाय जसा क्रिस गेल लेफ्ट हँडेड. षटकार
ठोकायचा दूर दूर, तशाच पद्धतीनं हा षटकार बघायला मिळालाय. फलंदाज साहिल पाटील 6व्या क्रमांकावर आला होता आणि टोटल पोहोचलाय या षटकारानं 44 वर. फायटिंग टोटल तर बनलाय बोर्डवर. चांगल्या धावा आलेत, एक चांगली फाईट बघायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये इतक्या रन आलेत, बरेच अप अँड डाऊन्स बघायला लागले त्या 44 रन करण्यासाठी आतापर्यंत टीम बेओळीला. परंतु बघायचं अजून काही बॉल कट करण्याचा प्रयत्न. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल थांबवला आलेला नाहीये. खराब फिल्डिंग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक शानदार चौकार. .48 48 रन बनलेत बोर्डवर. लास्ट मोमेंटला रौद्र बघायला मिळालं फलंदाजांचं, स्पेशली साहिल पाटील. वेळ फार कमी होती, मैदानामध्ये येता क्षणी आक्रमण करायचं होतं, प्रत्येक बॉलवर प्रहार करायचे होते. फक्त 2 बॉल वाटायला आले आणि दोन्ही बॉल योग्य ठिकाणी पोहोचवलेत. एक षटकार आणि एक चौकार. पुन्हा एकदा शॉट लेन, अगेन शॉट अँड पुल. आणखीन एक ब्युटिफुल बॉल चाललाय. एंड चांगला झालाय षटकारानं आणि काय फिनिश दिलाय. अगदी 50+ रन त्यांनी करून दिलेले आहेत. 54 बनलेत या पहिल्या सत्रामध्ये आणि 55 धावांचं आव्हान अगदी उभं केलंय भैरवदेव रिटघर या संघासमोर. पहिलं सत्र आपण पाहिलं, स्पेशली सुरुवात स्लोली झाली होती परंतु एंड हा अगदी स्पेशल केला. बेलोली टीमच्या धुरंधर फलंदाजांनी 54 पर्यंत पोहोचलाय संघ. पहिल्या 5 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये 55 धावांचं आव्हान उभं केलंय रिटघर या संघासमोर. प्रतिषटक 11च्या सरासरीने चालायचं आहे. प्रत्येकी 6 चेंडूमध्ये 11 रन हवेत जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर भैरवदेव रिटघरला. पण तो बघायचा आहे काय या रन चेस होईल की या रन डिफेन्स करण्यामध्ये सक्षम ठरेल. याची उत्तरं दडली आहेत अंतिम अगदी या खेळाच्या दुसऱ्या सत्रात अंतिम 30 बॉलमध्ये. क्यों लोग दूसरों का बुरा
खेळाचं दुसरं सत्र सेकंड इनिंग ज्याची सुरुवात आता मैदानामध्ये होते. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये संदेश भोईर आणि सौरभ भगत हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आज ओपनर म्हणून आलेले आहेत. आणि पहिलं षटक फेके गोलंदाजीची जबाबदारी सिद्धू पाटील या गोलंदाजाच्या खांद्यावर. P1 पॉवर प्ले. मॅक्झिमम अनेक स्पर्धेमध्ये आपण पॉवर प्ले मध्ये सुरुवात करताना संदेशला पाहिली आहे. आज पुन्हा एकदा तीच सुरुवात तो मैदानामध्ये करेल. एका बाजूला सिद्धू मोठी जबाबदारी आहे. मजा येईल या दुसऱ्या सत्रामध्ये. खेळाच्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आपण वळूया या दुसऱ्या सत्राकडे. पहिला बॉल पॉवर प्लेचा अगदी डिलिव्हर करेल मैदानामध्ये सिद्धू. संदेशच्या अगेन्स्ट मध्ये एस वर्सेस केस हे बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. परंतु यशस्वी कोण ठरेल? पहिलाच बॉल इनसाइड आउट. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. तुटून पडला बॉल आणि पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हरला. चौकार. कारण म्हणतात ना जसा बॉल जशी लेन तशी फटकेबाजी तुमच्या असायला हवी. ऑफसाईडचा बॉल हा तुम्ही ऑफसाईड कडेच केला पाहिजे. तशाच काही पद्धतीचा हा मागील बॉल. यावेळेस लोवर फुल टॉस थोडं इझी आणखी गेलं आणि इथे परिणाम रिझल्ट तोच बघायला मिळते. या क्षणाला डीप कव्हरला चौकार. दोन चेंडूमध्ये दोन चौकार दाखवले संदेशनं. ग्रेट स्टार्ट, गुड स्टार्ट. यापेक्षा चांगली सुरुवात 55 धावांचं लक्ष समोर असताना असू शकत नाही. चांगली सुरुवात मैदानामध्ये केली आहे. 2 बॉलमध्ये 8 रन आलेत. एक चांगलं अगदी फलंदाजीचा उद्देश त्यांनी सादर केलाय. पॉवर प्ले मध्ये अशीच फलंदाजी करायची असते आणि उत्तम उदाहरण पॉवर प्ले मध्ये पिछाडीवर होता बेलोली संघ. जेव्हा पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत होता तेव्हा पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी बघितलं तर 18 रन आल्या होत्या. पहिलं षटक तर फक्त 4 धावांचं होतं. परंतु इथे पहिल्याच 2 बॉलमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात. डिफेन्स करायचं होतं. बॉलला अपील भरपूर झाली. लाऊड अपील अगदी तुम्हाला बघायला मिळतं. भरपूर अपील अगदी बघायला मिळते या चेंडूमध्ये. दोन्ही पंच सल्ला मसलत होत आहेत. अगदी बघा मिळते. मागील डॉट बॉल आलेले आहे. पहिले 2 बॉलमध्ये 2 चौकार तुम्ही पाहिले आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल अगदी पाहायला मिळते. चला प्लीज मॅच ऑन करूयात आपण. आकाश चला प्लीज स्पॉन्सर ऑफ द बॉट टाकू नका. 3 बॉल संपलेत. पहिले 2 बॉल 2 चौकार त्याच्यानंतर एक डॉट असं बघायला मिळते. एक चांगला बॉल. आत्मविश्वास मिळेल सिद्धूला या डॉट बॉलला. यात मात्र शंकाच नाही. परंतु बघायचा संदेश ही विकेट किती महत्वाची आहे. मागील बॉलवर आणि त्यामध्ये असलेलं अपील पंचांकडे जे दाद मागत होते त्याचं महत्व तुम्ही जाणतात. अनेक वेळा दोन्ही संघ आमने सामने आलेत. परंतु बघायचा संदेश जो मैदानामध्ये तुटून पडल्या पहिल्या 2 बॉलमध्ये आणि त्याच्यानंतर लगेच सिद्धू पाटीलला एक घातक अस्त्र मैदानामध्ये त्याचं अगदी गोलंदाजी करत असताना बाहेर काढलं होतं. 4था बॉल. पुन्हा एकदा अगदी बॉलला खेळ आहे. लॉंग ऑफ कडे फिल्डर तिथे तैनात होते. क्विक ऍक्शन मध्ये लगेच असताना तिथे थ्रो केलाय. सिंगल मिळतीये. या बॉलवर स्ट्राईक रोटेट केली जाते. सौरभ भगत पहिल्यांदा ऑन स्ट्राईक. 9 रन आलेले आहेत बोर्डवर 4 बॉलमध्ये. अगदी कॅल्क्युलेशन न भरलेले क्रिकेट आहे. तुम्हाला प्रत्येक 6 चेंडूमध्ये प्रति ओव्हर कितीच्या सरासरीने चालायचा अंदाज त्यानुसार फटकेबाजी करावी लागते. आणि हा फटका सौरभ भगतचा उडालाय. मिनी हेलिकॉप्टर लुक दिलाय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 6 रन. षटकार. पसंती दिली सौरभ भगतनं. ओळख या फलंदाजाची.
लेन रीड करावी लागेल, लाईन पाहावी लागेल. पंच सांगतात व्हाईट बॉल, ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन अगदी बघायला मिळतं. थोडं अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी होतीये असं दिसतंय, कारण भरपूर रन काहीशा प्रमाणात चांगले आलेत. सुधारावं लागेल, चांगली गोलंदाजी करावीच लागेल. विकेट, शॉर्ट बॉल फार महत्वाचे आहेत अगदी बेलोलीच्या दृष्टिकोनातून. परंतु बेलोलीच्या अगेन्स्ट खेळत असताना रिटगट टीम काय बॅटिंग केले. हाई बॉल गॅप मध्ये मोठं अगदी चेस होतं, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवर देखील आलाय चौकार. पहिलं षटक हे भरपूर प्रॉफिटेबल राहिलंय. टोटल या पहिल्याच ओव्हर मध्ये रन येताना दिसत आहेत. 20 धावा बिनबाद बॅटिंग करणारा भैरवदेव रिटगर. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी पाले बुद्रुक आणि नेवाळी दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी लगेच या. नेवाळी टीम आणि पाले बुद्रुक. पहिलं षटक रेडगट टीमनं कम्प्लिटली आपल्या नावावर केलंय. 55चं टार्गेट असताना पहिलं षटक 20 धावांचं येणं किंवा बनवणं, पुढचा प्रवास सोपा करण्याचा निर्धार अगदी या दोन खेळाडूंनी केलाय. पहिल्या 6 बॉलमध्ये फारच आक्रमक, अतिशय तीक्ष्ण फलंदाजी ही बघायला मिळते. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सूरज सावंत आलेला आहे. आज बॅटिंग मधून कमाल करता आली नाही तर गोलंदाजीमधून छाप सोडावी लागेल, तरच आपल्या संघाला ज्या अडचणी निर्माण झाल्यात त्यावर मात करता येईल. पहिलाच बॉल संदेश, बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. धाव भरपूर रिस्की होती, परंतु हा थ्रो ज्याबद्दल गोलंदाज बोलतोय अगदी त्याच्या फिल्डरला की हा ऑन द स्टंप थ्रो येणं गरजेचं होतं, कारण तुम्ही सर्कलच्या रिंगणामध्ये आहात आणि जिथून थ्रो तुम्हाला जवळ करायचे आहे. जेव्हा तुम्ही बाउंड्री लगत फिल्डिंग करता तेव्हा थ्रो थोडासा इकडे तिकडे झाला हरकत नसते, परंतु स्पेशली तुम्ही अगदी सर्कलच्या रिंगणामधून चांगला थ्रो आलाच पाहिजे हेच तो तिथे समजावत होता. सौरभचा हा फटका फार उंच गेलाय, जज करतायत फिल्डर डाऊन द बॉल आणि हा झेल तिथे कॅरी केलाय. क्षेत्ररक्षक होते सुयश, त्याला यश मिळेल आणि पहिला धक्का टीम रिटगरला. दहा धावांचं योगदान देत असताना तो परतलाय. नवीन बॅटर बंटे आलाय बॅटिंग साठी तिसऱ्या क्रमांकावर. मोठी विकेट मिळाली सूरजला मैदानामध्ये. सौरभला लवकर त्याने शांत केलं. यावेळेस अगदी हाई बॉल बॅटच्या रडार मध्ये आलेला नाहीये. थोडस बॉटम एंड जिकडे बॅटचा टो एंड असतो तिथे हा बॉल लागलाय. इथे एक सिंगल येताना तुम्हाला बघायला मिळेल. हे करावं लागेल, सिच्युएशन नुसार आता हँडल करावं लागेल संदेशलाही मैदानामध्ये, कारण चांगली फलंदाजी झाली आहे, रन चांगले आहेत. आता कॅल्क्युलेशन माइंड न गेम ज्याला आपण म्हणतो तो माइंड गेम खेळावा लागेल मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजांना देखील. जर या रन चेस करायचे असतील परंतु विकेट्स आणि डॉट बॉल, एक विकेटची दरकारावरती टीम बेलवलीला ती आलेली आहे, परंतु बघायचं आहे संदेशनं कट केलाय म्हणून तो म्हणतात ना पुश करो खुश रहो. बॉल चाललाय डीप पॉइंट कडे, कव्हर पॉइंट कडे हा आलेला चौकार. रिस्कीच असतं, परंतु गॅप शॉट सिलेक्शन करणं आणि रन मिळवणं थोडस सोपं. थोडस डान्सिंग डाऊन द विकेट. यॉर्कर बॉलला फुल टॉस, लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं. सिंगल बनले. पहिल्या 8 रन मध्ये बॉल हातातून निसटला होता, परंतु एकच रन
स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्येचं चित्र थोडंसं बदललंय. बोर्डवर धावा बघायला मिळते 27. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 20. आतापर्यंत 7 रन कव्हर केलेत या ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग सूरज सावंत कडून बघायला मिळते मैदानात, परंतु शेवटचा बॉल हा तेवढाच महत्वाचा राहील या षटकाचा. फुल टॉस होता. खूप लेट धावबाची संधी. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद रनआउट. योगदान दिलं आणि जिथे रन नव्हती तिथे करण्याचा प्रयत्न केला आणि ते अंगलट आले. विकेट्स ज्याबद्दल चर्चा मी करत होतो, या मॅच मध्ये अगदी बेलोली टीमला वाचायचं असेल, रन डिफेन्स करायचे असेल तर विकेट्सच हा त्यांचा पहिली पसंती असली पाहिजे आणि त्यानंतर डॉट बॉल. प्रेशर क्रिएट करावं लागेल कारण रेडगेट टीमनं विकेट जरूर कमावलेत 2, परंतु धावांचं प्रेशर त्यांच्यावर नाही आहेत कारण रन्स लवकर त्यांनी कव्हर केलेत. त्यामुळे बघायचं आहे हा सामना भरपूर चांगला होताना दिसतो. आता सूरज सावंत हे षटक जे त्याने फेकलं 7 धावांचं ते फार उपयुक्त राहील टीमच्या दृष्टिकोनातून. स्पेशली विकेट्स ज्या 2 आल्या, एक रनआउट आणि एक विकेट चेलबादची, त्या फार महत्वाच्या राहणार आहेत या ओव्हरमध्ये. मंगेश पाटील या टीमचे सगळ्याधिक अनुभवी खेळाडू, ज्यांच्याकडे टीमनं अगदी अपेक्षित नजरेने पाहिलंय. बघायचं आहे 30रं षटक किती % पॉझिटिव्ह राहील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. मॅच बनतीये टोटल 2 ओव्हर नंतर 27 वर 2 असं बघायला मिळतं चित्र. फुल टॉस होता. बॅटवर आला, रडार मध्ये आला आणि अगदी क्लिअर करता आलेला नाहीये बॉल. बाउंड्री लगत चांगली फिल्डिंग, चांगला झेल सुयश कडून. फलंदाज बाद. सात बॉल मध्ये 3 विकेट आणि फक्त 7 रन आले आहेत. त्यामुळे थोडं पिछाडीवर ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजीतून बेलोली टीमनं. पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन आल्या म्हणून काय झालं, इथून या मॅच मध्ये टर्न केलं जाऊ शकतो. हा अजूनही त्यांचा मानसिकता आहे, हा पॉझिटिव्ह अप्रोच आहे आणि त्या पॉझिटिव्ह अप्रोच गोलंदाजी होते. स्लो रन केलाय, उंच हवेत केला, हाई बॉल, तुषार डाऊन द बॉल, लगातार 2 बॉल 2 विकेट. फायनली मंगेश मैदानामध्ये ती करामत करतोय जी टीमला हवी होती. 2 बॉल 2 विकेट. दोन बॉल मध्ये 2 विकेट. 27 वर अगदी 27 या धावसंख्येवर टीमनं आतापर्यंत 4 विकेट गमावल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये गौरव आला बॅटिंगसाठी. अडचणी वाढवल्यात मंगेशनं. मंगेश पाटील, काल आम्ही मंगेश बघितला किरवलीचा, 27 धावा झाले. संदेश 55 धावांचं टार्गेट होतं, त्यामधून 27 बनलेत. अजूनही 28 धावांची गरज आहे विजयासाठी. अर्धा पल्ला झालाय जवळपास, परंतु पुढचा प्रवास खडतर असेल हे सांगितलंय टीम बेलोलीनं. मजा येईल या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. हॅट्रिक बॉल होता मंगेश पाटीलचा आणि अगदी हा हॅट्रिक बॉल तोही डॉट आलाय.
काल आम्ही किरोली संघाचा मंगेश बघितला, पिसारवेच्या मैदानावर त्यानं दमदार कामगिरी केली आणि आज बेलोली संघाचा मंगेश ज्यानं दमदार कामगिरी करून ठेवली आहे. मैदानामध्ये जे विकेट घेतलेत, जे 3 बॉल डिलिव्हर केलेत ते जबरदस्त राहिलेत. थोडीशी शॉर्ट लेंथ होती, कट केला बॉलला, गॅप मोठी आहे, मोठा चेस आहे, गती थोडी कमी राहील कारण मैदानामध्ये ग्रास भरपूर आहे आणि तिथे हा थ्रो ओव्हर थ्रो होता, पण बॅकअप रेडी होतं हा थ्रो अडवण्यासाठी. तोपर्यंत रन कंप्लीट केले 2. संघाची धावसंख्या झाली आहे टोटल 29. मजा येईल मॅच मध्ये, अगदी टीट फॉट आहे. जसं तसं प्रत्युत्तर. पहिलं षटक नावी केलं टीम रिडगरनं, परंतु त्यानंतरचे 2 षटक आपल्या नावी केलेत टीम बेलवलीनं, त्यामुळे मॅच भारी बनते. नाही आहे लेट शॉट सिलेक्शन आहे, बॅटच्या रडार मध्ये आलेलं नाही आहे. भरपूर हुशिरा शॉट सिलेक्शन केलाय, भरपूर लवकर बॅटचा फेस ओपन केला. तोपर्यंत ऑलमोस्ट बॅटच्या जवळ बॉल आला होता. मंगेश पाटील आपल्याकडे असलेला अनुभव, आपल्याकडे असलेला एक्सपिरियन्स कसा वापरता यावा हवा आणि कसा वापरला जातो आणि कोणत्या क्षणाला त्याचा वापर व्हायला हवा, या गोष्टी फार महत्वाच्या असतात. नुसता अनुभव असून जमत नाही, त्याचा वापर कुठे आणि कधी करायचा या फार गोष्टी महत्वाच्या आहेत. तर ते केलंय मंगेश पाटीलला. परंतु विषय एकच आहे, या मैदानामध्ये सगळ्यांचं लक्ष एक खेळाडूकडे केंद्रित आहे. तो खेळाडू आहे या मॅच मध्ये संदेश भोयर. जोपर्यंत हा खेळाडू मैदानामध्ये राहील तोपर्यंत टीम रिडगरला माहिती आहे ही मॅच आपल्या हातामध्ये आहे. परंतु इथे मंगेश पाटीलचं हे षटक जे आतापर्यंत पहिल्या 5 बॉल मध्ये फारच सुंदर राहिलं आहे, ते कशा पद्धतीने राहील अगदी बघायचंय या अंतिम बॉलवर. डिफेन्सिव्ह टॅलेंटेड क्रिकेट संदेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवे, या संध्या तुम्ही नाही गमवू शकत. अगदी बघायचंय रन चोरण्यामध्ये संदेश पाटा येते, त्याला माहिती आहे आता विकेट भरपूर गेले त्यामुळे स्ट्राईक जास्तीत जास्त स्वतःकडे ठेवावे लागेल आणि त्या उद्देशानं अंतिम बॉलवर आलेली आहे ही सिंगल अगदी बघायला मिळेल. 55 धावांचं टार्गेट होतं, 3 षटकं संपलेत आणि 30 येणार चेंडू 12 आणि विजयासाठी रन हवेत 24. 12 बॉल 24 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग. बॉल आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. शॉर्टेस्ट टीम मीटिंग झाली, थोडीशी चर्चा झाली, प्रमुख खेळाडू एकत्र आले आकाश आणि मंगेश आणि अगदी बघू शकता आपण सूरज सावंत सोबत थोडी चर्चा केली. ज्या सूरजनं दुसरं षटक हे अतिशय चांगलं फेकलं होतं त्या सूरजला गोलंदाजीची जबाबदारी. 12 बॉल 24. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावले, फुलटास घेतला, बॅटवर घेतला, सिंगल आले, डबल साठी निघालेत. थ्रो चांगले, संदेशला बाद करायचा आहे त्यामुळं नॉन स्ट्राईक एंड कडे लक्ष केंद्रित न करता डायरेक्टली स्ट्राईक एंड कडे हा थ्रो फेकून दिला होता. पण तो रन 2 धावा. संदेश म्हटलं तर रिडगर टीमचे हरणच आहे. अशाच पद्धतीने तो मैदानामध्ये धावत असतो, नेहमी धावा चोरणं त्याला पसंत आहे आणि तो मैदानामध्ये आता करतोय. या मॅचला पुढे पुढे कशी घेऊन जायची, सिंगल डबल कशी करायची या उद्देशानं तो सध्या मैदानामध्ये कामगिरी करतोय. 12 बॉल 24 धावा होत्या, आता 11 बॉल 22 धावांची गरज. संदेशसाठी बॅटच्या रडार मध्ये तुषार डाऊन द बॉल. इम्पॉर्टंट विकेट मॅच मध्ये शिरकाव केलाय असं म्हणण्यासाठी हरकत नाही, कारण विकेट मिळाली आहे संदेश भोईरची आणि हा जल्लोष टीम बेलोलीचा. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी टीम नेवाली आणि पालेश्वरी अगदी पाले बुद्रुक आणि त्यासोबत नेवाली टीम. चला आपण लगेच टॉस साठी या, कारण या ओव्हर नंतर करणार आपण टॉस.
भरपूर धीर दिला होता टीमला संदेशनं, परंतु म्हणतात ना कधी कधी अतिघाई संकटात नाही. आतापर्यंत संदेशनं एक बाजू लावून धरली, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाला नाही, परंतु मैदानामध्ये क्षमता राखतो नवीन बॅटर मैदानामध्ये प्रसाद आलाय आणि त्याला साथ देणारा गौरव भोपी अजूनही मैदानामध्ये आहे. 10 बॉल 22 धावा. या मैदानावर रन तर महाग नाही आहेत, परंतु विषय आहे फक्त एकच. हा फटका, वॉट अ शॉट, अप्रतिम बॉलला पाठवला आहे अगदी सीमारेषा पलीकडे. पंचांच्या निर्णयांची आम्ही प्रतीक्षा करू. अगदी बघायचं रन किती मिळते, 6 और 4, 4 और 6. पंच आम्हाला काय दर्शवतात हे बघायचं आहे. एक्झॅक्टली रन किती आलेत, 6 रन. षटकार आलाय ऐन क्षणाला, अप्रतिम फटकार आलाय, 6 रन. संधी सगळ्यांना मिळते, फक्त त्या संधीला गमवायची की त्याचं सोनं करायचं हे फक्त आपल्या हातामध्ये असतं. म्हणतात ना प्रतीक्षा करणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यानं उर्वरित शिल्लक ठेवलेलं असतं. प्रयत्न जर केलेच नाही तर यश काय अपयश काय यापैकी काहीच गोष्टी तुम्हाला समजणार नाही. आणि अगदी अंतिम क्षणाला 7व्या क्रमांकावर आलेला प्रसाद पाटील ज्यांना हा षटकार ठोकलाय आणि या सामन्यामध्ये 9/16 पुन्हा एकदा उडवलाय. बॉल हवेमध्ये भरपूर वेळ तरंगतोय, दूरवरून फिल्डर डाऊन द बॉल, चूक होणार नाही. महत्वाची विकेट, वेतन हा टिपला जाईल. अगदी प्रसादच्या खेळीचा अंत. काही बदला होतोय की काय, परंतु असं नाही आहे. 8 बॉल 16 धावांची गरज. सन्माननीय PSI आणि अगदी बघू शकता आपला मराठी माणसाचा आणि आपल्या अग्री माणसाचा अभिमान सन्माननीय रोशनजी कातारा साहेबांचे ते शुभागमन. अगदी त्यांचं आज त्यांना खेळाडूच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायला मिळेल. अविश्रांत मेहनत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घेतली आणि आज PSI पदापर्यंत अगदी त्यांची अगदी पकड आपण पाहतोय. त्यांचा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. पुढे सरसावले, फटका लागवलाय, फील्ड डाऊन द बॉल, विकेट मिळते. आणखीन एक जल्लोष मैदानामध्ये, आनंदाचं वातावरण. टीम बेलवली जल्लोष साजरा करतोय, आनंदोत्सव साजरा करतोय, कारण आणखीन एक विकेट त्यांच्या पदरामध्ये. हे आपल्या हातामध्ये असताना ते काम केलंय, बाजी पलटण्याचं काम केलंय मैदानामध्ये टीम बेलवलीनं. 55 धावांचं आव्हान, पहिलं षटक 20 धावांचं. प्रेक्षकांना भाकीत केलं होतं की रिडगर संघ इझिली सहज हा सामना जिंकेल, परंतु 7 बॉल आणि 16 धावांवर ही लढत मात्र येऊन थांबले. कंपल्सरी चेसिंग, 7 चेंडू 16 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी केली. मागचं षटक मंगेश पाटीलचं, हे षटक सूरज सावंतचं. याच्या अगोदरचं पहिलं वैयक्तिक षटक सूरज सावंतचं. मागील 3ही षटकं चमकदार कामगिरी केली. 7 बॉल 16 रन. महत्वाचा बॉल होता, बॉल टेकअपच केला नाही. अगदी बघायला मिळालं सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल आलाय. हे षटक राहिले चमकदार. सूरज सावंत अगदी सूर्य जसा चमचम चमकतो तसंच हा सूरज मैदानामध्ये चमकला आणि या षटकामध्ये त्यानं उत्तम गोलंदाजी केली. आता अखेरचे शेवटचे 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. करूया टॉस. 7 विकेट गेलेत. 7 बॉल 16, अगदी बघितलं आपण 16 हवे होते तिथे डॉट बॉल आलाय. आता 6 बॉल 16ची गरज.
शेवटचे 6 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. प्लीज लगेचच आपण फिल्डिंग सेट करून घ्या. टीम पाळे बुद्रुक, चला आपण आला असाल तर टॉस करण्यासाठी लगेचच या. नेवाळी टीमची कॅप्टनची रिपोर्टिंग झाली आहे. सहा बॉल 16. मॅच अजूनही संपलेली नाहीये. काही घडू शकते या सामन्यामध्ये. त्यामुळे बघायचं येणारे 6 चेंडू, गोलंदाजीची जबाबदारी, बेओ टीमचं भविष्य वेदांच्या हातामध्ये. तर एका बाजूला रीडगरचं अस्तित्व अगदी स्ट्राईक रे एंड कडे असणारा गौरव भोपीकडे आणि त्याला साथ देणारा रोशन कडू. बघायचं आहे 6 बॉल 16 रन. पहिला बॉल फुलटॉस होता. लेट शॉट सिलेक्शन, बॉडी बॅलन्स चांगलं नव्हतं आणि इथे बघायचं सिंगल आले, डबल साठी निघालेत आणि इथे चूक करून बसले रोशन कडू. महत्वाची विकेट. आणखीन एक खेळाडू धावाद. टीम रीडगरनं 5 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. हा सामना विजयासाठी. अस्तित्व मैदानामध्ये पणाला लागलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये चाललाय. बघायचंय ऋषभ बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल प्रणव भोपी. 10व्या क्रमांकाचा फलंदाज गौरव. रोशन अगदी बघायचंय का ती चूक किती महाग पडेल, कारण सिंगल करून त्याला स्ट्राईक स्वतःकडे ठेवता आली असती, परंतु त्यानं नॉस्ट्राईक एंड कडे 2 धावा कशा येतील याकडे लक्ष केंद्रित केलं होतं आणि ते अंगलट येऊन बसलाय. झालं गेलं, गन गेला, मिळालं 5 बॉल 15ची गरज. क्रॉस बॅटनं अगदी फिल्डर तयार होता डीप काव कॉर्नरचा. जर मॅच मध्ये इन राहायचं असेल तर रीडगर टीमला, कारण 4 बॉल विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 4 बॉल 14. बघायचंय मॅच ऑन आहे. अजूनही ती चमकदार कामगिरी करेल का मैदानामध्ये. प्रणव भोपी एक गोलंदाजी करत असताना बॉलर म्हणून त्यानं उत्तम गोलंदाजी केली, परंतु आता त्याला फलंदाजी करायची आहे. आता त्याला ऑलराऊंडर म्हणून दाखवायचं आहे या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये ॲज अ बॅटर म्हणून त्याला त्याची कामगिरी करायची आहे. 4 बॉल 14ची गरज. बॉलर वेदांत उत्तम गोलंदाजी. पहिल्या 2 बॉल मध्ये उंच गेला बॉल, कट केला बॉल, डीप एज कव्हर पॉइंट कडे पाठलाग सुरू आहे. चेंडूने हुलकावणी दिले, निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोरिंग शॉट ज्याची गरज होती टीम रीडगरला, आलाय चौकार. तीन चेंडू 10. यातून विजेता संघ कुठे जाणार नाही, त्यांना थांबायचं आहे, कारण यानंतर जी लढत होईल त्यातून विजेता संघ विनर वर्सेस विनर अशी तिसरी मॅच होईल. लक्षात घ्या. 3 बॉल आणि 10 रन विजयासाठी हवेत टीम रीडगरला. अगदी बघायचं आहे जो चौकार दाखवलाय ना अगदी प्रणव भोपीनं, तो अगदी महत्वाच्या क्षणाला दाखवलाय. अगदी कठीण परिस्थितीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, चित्त थरारक मॅच. 3 बॉल 10 रन. पाठीमागे डिलिव्हर केलाय. हा फटका नाही तुम्ही थांबू शकत, कारण क्षेत्र खाली आहे. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप महत्वपूर्ण चौकार. बेलोली संघ निश्वास होता. जसे हे 2 चौकार आलेत, सामन्यामध्ये बदल झालाय. मैदानामध्ये एक नवीन रोमहर्षक लढत निर्माण झाली आहे. अगदी हृदयाचा ठोका चुकावा असा सामना. 2 बॉल 6 धाव्यांची गरज. के बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी,
हिम्मत है हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. काय सामना आहे. 2 बॉल 6ची गरज. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. का अप्रतिम लढले आहेत. क्रिकेट खेळाची अस्सल रंगत आणि त्याचा चित्त थरारक सामना काय असतो मैदानामध्ये हाय व्होल्टेज काय असते पाहायला मिळालाय. 2 बॉल 6ची गरज. एजंट टेकन. ज्या खेळाडूने 2 चौकार मारले त्याची विकेट. प्रणव भोपी कॅच आउट. गमावले. रस्त्याने प्रवास करताना आपण एक स्लोगन नेहमी वाचतो जो आपल्याच फायद्यासाठी असतो. अति घाई संकटात नाही. घाई केले रेडगर टीमना परंतु शेवटचा बॉल. चला टॉस साठी आपण व्यासपीठावर येऊन थांबा लगेचच. दोन्ही कॅप्टन प्लीज. नेवाले आणि पालेश्वरी पाले. शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज. 11व्या क्रमांकाचा खेळाडू ऋषी भगत. बघायचं आहे काय घडेल. ही मॅच 1 बॉल 6 वर. शेवटची विकेट मैदानामध्ये. सगळं काही एंडिंगवर येऊन थांबलंय. विकेट एंडिंगवर, बॉल एंडिंगवर आणि अंतिम 1 बॉल. मॅच एंड करण्यासाठी रन हवेत 6. प्रेक्षकांना विनंती आहे चला एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया दोन्ही खेळाडूंना, दोन्ही टीमला. बघायचं आहे हिरो बनण्याची संधी समोर तोच जो मैदानात मेहनत करतो. शेवटचा 1 बॉल 6 धाव्यांची गरज. चाल्या थांबता कामा नये मित्रांनो. जोरदार टाळ्या. 1 बॉल 6. शेवटचा बॉल आला डॉट आणि सामना जिंकलाय बंटी स्मृती जेडीएम बेलोलीनं. अप्रतिम अंतिम मोमेंट पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत हा संघ लढला आणि सामना जिंकला. अभिनंदन. हार्ड लक टीम भैरव देव 11 रिडघर.